नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ ज्ञानेश्वरीचा. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 174. भाग 174. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाना सूर्यप्रकाशे प्रगटी तै अभ्रभासे. प्रगटी तै अभ्रभासे. तो लोपला हेही दिसे. सूर्यचिकी म्हणजे सूर्यप्रकाशला की त्याच्याच प्रकाशात अभ्रे पण दिसतात, आणि तीच अभ्रे मात्र सूर्याला जेव्हा झाकून टाकतात तेव्हा अभ्रांनी सूर्य झाकला हेही त्या सूर्यप्रकाशामुळेच कळते. पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आना आहे. पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आना आहे. म्हणजे आपली छाया आपल्या मागे मागे येते व आपल्या छायेला आपण कधी कधी घाबरतो. या ठिकाणी घाबरणारे आपण आणि घाबरविणारे कोण, तर तेही आपणच. बंधची कान बंदिजे हे जाणणे मज माझे. नेची उपजे आपलेनी. तात्पर्य, बंध हा केवळ भ्रम आहे, मोक्ष पण केवळ भ्रम आहे. जसा सूर्य अभ्रांना प्रकाशित करतो, जी अभ्रे त्याच्या आड आली अशा अभ्रांना पण तोच प्रकाशित करतो. त्यामुळे सूर्य न कधी लोपत न कधी प्रगट होत. सावली पाहून घाबरणारे आपणच आणि घाबरविणारे म्हणून जे काही आहे ते सुद्धा आपणच. म्हणून बंध मोक्ष हे घाबरणारा व घाबरविणारे यासारखेच निरर्थक आहे. जैसा वन्ही काष्टी भरे तै दिसे काष्टाकारे. व्योम घट आवरे तै घटाकाश. लाकडे पेटली तर अग्नी लाकडापुरताच मर्यादित झालेला दिसतो. घटातले महादाकाश घटाकाश एवढेच दिसते. नाना सरोवर भरले तै चंद्रत्व तेथे बिंबले. तैसे गुण पाशी बांधले. पाश म्हणजे पाशात, बंधनात. तैसे गुण पाशी बांधले आत्मत्व गा. सूर्याच्या पाण्यात चंद्र प्रतिबिंब रूपाने बंदिस्त दिसतो, पण वास्तविक तो न बंदिस्त आहे न तो मुक्त आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण आत्मधर्मी आहोत, आपण देहधर्मी नाही. देहाच्या अभिमानानेच आपण स्वतःला जबाबदार समजतो किंवा जबाबदार समजतही नाही. म्हणून याच्या मुळाशी आपणच असणेपणाने आहोत याचीच खोलवर चौकशी करा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. इथे काही टाळता येणार नाही, इथे काही बरोबर सुद्धा घेता येणार नाही. इथे फक्त आणि फक्त ओळखायचे आहे. कल्पना येते ती टाळणार कशी? टाळणे न टाळणे या भानगडीत पडूच नका. कल्पना म्हणजे मी नव्हे असे म्हणून सरळ मोकळे व्हा.
अहो घाण वस्तू आहे ती खाऊ नये असे कुणाला सांगावे लागते काय? नेमकी आणि नेमकी हीच गोष्ट जे कृष्णमूर्ती नेहमी नेहमी सांगतात. किंबहुना त्यांच्या शिकवणीचा तो एक महत्वाचा केंद्रबिंदू सुद्धा आपण म्हणू शकतो. व्हेअर देअर इज क्लॅरिटी देअर इज नो चॉईस. व्हेअर देअर इज क्लॅरिटी देअर इज नो चॉईस. म्हणजे एखाद्या गोष्टीचे स्पष्ट ज्ञान म्हणजे क्लॅरिटी. एखाद्या गोष्टीचे स्पष्ट ज्ञान झाले तर तेथे परत हे करू का नको करू हा असा निवडीचा प्रश्नच येत नाही. औषध घ्यायचे म्हणून चुकून आपण एखादी बाटली हाती घेतली आणि त्यावर पॉयझन हे लाल अक्षरातील शब्द आपल्याला दिसले तर आपण ती बाटली फेकून देऊ का न देऊ, हे घेऊ का नको घेऊ असे न म्हणता ती बाटली आपण तात्काळ फेकून देतो. हे घेऊ की नको घेऊ असा विचार तिथे करत बसत नाही. म्हणजे कुठलाच आपण आवड-निवड न आणता, कारण ती क्लॅरिटी आलेली आहे की हे पॉइझन आहे म्हणून ती आपण ताबडतोब बाटली फेकून देतो. एखाद्या वेळा उडत्या पक्ष्याची घाण आपल्या शर्टवर पडते. शर्ट इस्त्रीचा पण असू शकतो. लगेच आपण शर्ट झटकतो. विचार करत नाही की घरी जाऊन झटकू, कोणा पक्ष्याची आहे वगैरे वगैरे. खड्डा दिसताच आपोआप आपण त्या खड्ड्याच्या बाजूबाजूने काळजीपूर्वक जातो. तेव्हा तेथे दुसरा चॉईस नसतोच. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कल्पना म्हणजे मी नव्हे हे समजताच सरळ कल्पनेपासून मोकळे व्हा. यालाच जे कृष्णमूर्ती सीइंग इज डुईंग असे म्हणतात. यालाच जे कृष्णमूर्ती सीइंग इज डुईंग म्हणतात. समजले म्हणजेच केले. समजले म्हणजेच केले आणि हे केले तात्काळ केल्या जाते. चॉईस म्हणून काही तिथे पर्यायच राहत नाही, कारण क्लॅरिटी आलेली आहे म्हणजे समजले आहे. तात्पर्य ज्ञाताकडे एकच मुद्रा असते, ते म्हणजे आत्मज्ञान. बाकी सर्व टाळा. मी असा असा आहे हा विचार एक कल्पना म्हणून, एक घाण म्हणून तात्काळ टाका. एकाने श्री महाराजांना प्रश्न विचारला, अहो मग अहम ब्रह्मास्मी ही तर एक कल्पनाच आहे ना. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अहो देहबुद्धी मारण्याकरता अहम ब्रह्मास्मीच्या रूपाने एक दादा म्हणजे सुपारी बहादर म्हणजे शूटर याची योजना झाली आहे. कारण ठकाला महाठकच आणावा लागतो. लहान मुलाला घाबरविण्याकरता बागुलबॉचीच निर्मिती हवी. लहान मुलांना घाबरविण्याकरता बागुलबॉच हवा. समजा बस, दुसरे काहीच नाही. म्हणजे सुपारी बहादर आणि बागुलबॉ. ज्ञान ज्ञान म्हणून काय चाटायचे आहे? हो, नुसते ज्ञान ज्ञान म्हणून काय ते चाटायचे आहे? ते तसेच होण्याकरता किंबहुना तेच व्हावे लागते. नाहीतर काय फायदा? मी कोण, हे जग काय, या दोघांचा सांधा कुठे हे आपल्याला नीट कळले पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज फार स्पष्टपणे एक मोठा गूढ खुलासा करतात. जणू एखादे ते रहस्यच सांगतात. ते म्हणतात, मी ते आहे असे नाही तर, मी ते आहे असे नाही तर मीच ते आहे. हाच आय एम दॅटचा खरा अर्थ. म्हणजे मी ब्रह्म आहे असे नाही तर मीच ब्रह्म आहे. वरवर दोन्ही विधाने सारखीच वाटतात, पण यांच्यात प्रचंड जमीन आसमानाचा फरक आहे. अशा आता मी ब्रह्म आहे अशा स्मरणाची गरज नाही. ब्रह्माच्या स्मरणाची पण उपाधी नको. या स्मरणाच्या बंधनात तरी का म्हणून राहायचे? आपण आपणच आहोत तर आपण आहोत अशा स्मरणाची तरी गरज काय बरे? आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत याचे परत परत स्मरण करावे लागते की काय? हे स्मरण करण्याचे चेंगट आपण आपल्या मागे का लावून घ्यावे?
आपण सध्या बायको, पोरे, बाळे यांची चिंता करतो, पण जेव्हा ती नव्हती, तेव्हा त्यांना स्मरून आपण त्याची चिंता वगैरे करत होतो की काय? अर्थात नाही. ओळख जशी वाढत वाढत जाते, तसा दुःखाचा अनुभव पण वाढत वाढत जातो. आपल्याला मी आणि माझे या बाबतीतील स्मृतीच, आठवणीच कायमच्या छळत असतात. समजा आत्ताच या क्षणी आपण मेलो, आपला प्राण गेला, तर ही स्मरणे कुठे गेली बरे? मग ती कुणाला छळणार? म्हणून प्राण गेल्यावर जसे आपण असतो, तसे आपण आत्ताच या क्षणी या वर्तमानात का जगू नये? उगीच चिंता करत का बसावे? अनंत स्मृती आहेत, अनेकानेक आठवणी आहेत, पण त्यांना मी माझ्या म्हणून मी आयुष्यभर त्याच्यासाठी का रडत बसू? का दुःखी होऊ? मेल्यानंतर जर सर्व आप्तपणा नाहीसाच होतो, मग नेमकी ती स्थिती मी आत्ताच्या आत्ता किंबहुना आत्तापासून का अनुभवू नये? वस्तुतः तुम्हाला आत्मज्ञान आहे, पण त्या आत्मज्ञानाची ओळख मात्र नाही, एवढाच प्रश्न आहे. श्री निसरत्त महाराज म्हणतात, आपण मूळ मायावर प्रेम करत नाही. मूळ माया म्हणजे आहोचे प्रगटीकरण. प्रत्येकालाच आपण असावेसे वाटते, आपलीच आपल्याला आवड असते, हे यामुळे स्पष्ट होते. सच्चिदानंद या 3 पदातील म्हणजे सच्चित आणि आनंद, जो आनंद आहे, हीच आपल्याला आपली असणारी आवड. हे असे आत्मप्रेम केलेले नाही, तर ते असलेले आहे. हे कळाले की कशाचीच गरज वाटणार नाही. सर्व गरजा ह्या देहबुद्धीनेच येतात. आपण केवळ अगोदरपणाने आहोत, हे कळाल्यावर आपोआप त्यात मी देह नव्हे, हे कळणे पण आपोआपच आले. श्री निसरत्त महाराज म्हणतात, इथे जे तुम्ही तुमच्या कानाने ऐकता, इथे म्हणजे माझ्या समोर बसून जे तुम्ही तुमच्या कानाने ऐकता, ते ज्ञान जर तुम्ही पक्के धरून ठेवले, तर तुम्हाला कुठलीच इच्छा होणार नाही. म्हणून या इच्छा पूर्ण व्हायचा वगैरे काही प्रश्नच येणार नाही, कारण इच्छाच नाही तर पूर्ण कशा काय? माझ्यासारखे इतके उघड बोलणारा, इतका रोकडा अनुभव देणारा आणि उधारीच्या गोष्टी न करणारा तुम्हाला दुसरा कुणीही भेटणार नाही. मी स्वतः योगी, स्वामी, साधुसंत, महंत, गिरी, पुरी, भारती वगैरे वगैरे अशा साच्यात स्वतःला बंदिस्त केले नाही. म्हणूनच मी हे सर्व काही उघड उघड आणि मोकळेपणाने, काही आड पडदा न ठेवता बोलू शकतो. आपली आपल्याला माहिती नाही. एकदा माहिती झाली की देवळात जाणे बंद, प्रवचनात जाणे बंद, ग्रंथ उघडून डोके शिणवणे बंद, कुणाचे ऑडिओ वगैरे ऐकणे तर अजिबात बंद. आपली माहिती आपल्याला मिळाल्यावर मग कशाची गरज आहे बरे? जागच्या जागी निवांत बसा, याकरता सर्व हा अट्टहास आहे ना. म्हणजे जागच्या जागी निवांत बसण्याकरताच तर हा अट्टहास आहे ना. का मला पहा किती येते असे लोकांना सांगून बुवाबाजी करायची आहे की काय आपल्याला? एक सहज गंमत. बुवा, बाई आणि बाज यांचा कायमचा संबंध असतो. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. बरे असो. कोणतीच इच्छा असायला नको. कोणतीच इच्छा असायला नको. फक्त तूच तुझ्याकडे असायला हवे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. नाना कला, विद्या शिकण्याच्या उर्मी ह्या या बाबतीत फार मोठ्या अडथळ्याचे काम करतात. कोणत्याही छंदाबिंदात पडल्यावर आत्मस्थितीला फाटा हा फुटणारच. कारण ज्याला जे आवडले त्यात तो तेथेच रमला. ससा मागे राहिला आणि कासव पोहोचला असे होईल. देहामध्ये आपण केवळ देहा इतकेच मर्यादित नाही, तर सर्वत्र पसरलेल्या अविभाज्य चैतन्याच्या स्वरूपात आहोत व हाच चैतन्याचा प्रकाश
हे सर्व जीवजगत प्रकाशित करीत आहे. ही अशी एकात्मता, ही अशी अभेदवृत्ती ही मूळचीच आहे. ती फक्त जाणायची आहे. तुमच्या जाणीवेत सर्व जग नांदते आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्व धर्मां परित्यज्यम याचा वेगळा अर्थ ते करतात. ते म्हणतात म्हणजे सर्व काही विसरत विसरत जो स्वतःच्या मूळच्या असणेपणात स्थिर झाला. आता सध्या हे फक्त तुम्ही ऐकून ठेवा. आता सध्या हे सर्व तुम्ही ऐकून ठेवा आणि सदैव ती तुमच्या आठवणीत सुद्धा ठेवा. तेवढेच पुरेसे आहे. देह हे आपले रूप मानले तर देह हे आपले रूप मानले तर इतर देह पण म्हणजे इतर लोकांचे देह पण त्यांचे त्यांचे रूप आपल्याला मानणे भाग आहे. म्हणजे भ्रमच द्विगुणित होणार. म्हणजे भ्रमच त्रिगुणित होणार. आपण आपल्याला ज्यामुळे जाणतो असे जे काही आहे, आपण आपल्याला ज्यामुळे जाणतो असे जे काही आहे तेच नेमके तेच आपण आहो. तेच आपले खरे स्वरूप आहे. हेच आपले स्वरूप ज्ञान होय. अशा प्रकारे असे म्हणता येईल की तुम्हाला आत्मज्ञान आहे, पण आत्मज्ञानाची ओळख नाही. किती विचित्र गोष्ट आहे बरं का ही. किती विचित्र गोष्ट आहे ही. ओळख फक्त आपल्याला देहाची आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण देहासारखे नसून केवळ शुद्ध चैतन्य अशा असणेपणानेच आहोत व त्या चैतन्याच्या प्रकाशात त्या अगोदरच्या असणेपणामुळेच आपण जीवजगत यांना आहे म्हणतो. अशा प्रकारची ही जीवजगताची आपली विचित्र अशी एकात्मता आहे. आपण म्हटले तर जीवजगत आहे, आपण नाही म्हटले तर जीवजगत नाही. मुख्य महत्व हे आपल्याला आपल्या आहे नाही अशा म्हणण्याला आहे व आपण मूळचे आहो. म्हणूनच तर आपण आहे किंवा नाही असे म्हणू शकतो. दोरीवरच्या सापाचा भ्रम गेला की आहे म्हणून दोरीच आहे जशीच्या तशी. या बाबतीत खात्रीलायक असा व संपूर्ण एकसंग अशा स्वस्वरूपाचे ज्ञान होताच. तरीही जो भासत राहतो त्यालाच प्रपंच म्हणतात. जो आपल्याच सत्तेमुळे आपली भासमानता टिकवून धरतो. जे ओळखायचे आहे तेच जर आपण नेमके आहोत तर मग कोण कोणाला कसे ओळखणार आणि अशा ओळखीचा फायदा तरी काय होणार. एक ओळखणारा व दुसरा ओळखल्या जाणारा असा इथे अजिबात प्रकार नाही. कुंभार जसा सर्व माती गणपतीच समजतो आणि सर्व गणपतींना मातीच समजतो, तशा एकात्मबोधात व अभेदात्मक स्थितीत राहा असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. म्हणून आपल्या मनाविरुद्ध काहीच घडत नाही असे न म्हटल्यास मनाजोगे घडत आहे असे समजा. कोणताही मनाजोगा किंवा मनाविरुद्ध अनुभव येण्याच्या आधी जे अगोदरचे असणेपण आहे ते स्थिरत्वाने सदैव नित्य हजरच आहे, नित्य प्राप्त आहे आणि तेच आपण आहोत. ते कोणताही कसाही अनुभव आला तरी ते तसेच्या तसेच असते. म्हणजे जे नित्य प्राप्त स्वरूप आहे ते कोणताही आणि कसाही अनुभव आला तरी जसेच्या तसेच असते. तेच मूळ पद. हे मूळ पद असे आहे की याला आहे पण म्हणता येत नाही, कारण ते मुळात आहेच. म्हणून इथे पुनरावृत्तीचा दोष येतो. आणि नाही पण म्हणता येत नाही, कारण नाही म्हणायची काही सोयच नाही. कारण नाही म्हणणे ज्यामुळे शक्य होते ते तर आहेपणाने आहेच आहे. म्हणून मूळ पद हे आहे नाही यांच्या कक्षेत येतच नाही. आपण माणूसच आहोत हे एकदा ठरल्यावर परत परत मी माणूस असे करावे लागते का? जे जे होत आहे ते ते तसेच होणार
हे एकदा ठरले की मग परम निश्चिंतता येते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माडिया जेवते नेले, तेवते निवांतची गेले. माडिया जेवते नेले, तेवढे निवांतची गेले. माडी बुवा जिकडे नेईल तिकडे पाणी पाटात निवांतपणे वाहते, मुकाट्याने वाहते. म्हणजे संतोष किंवा खेद त्याला वाटतच नाही. त्यामुळे त्याचा निवांतपणा हा कायम राहतो आणि संतोष आणि खेद यांच्यात तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. अहो, वाघाचे सोंग घेणाऱ्याने काही वेगळे वाकडे, उदाहरणार्थ तिखट, मिरच्या वगैरे वगैरे जास्त खाल्ल्या तर वाघाने थोडीच ते खाल्लेले असते, ते सोंगाड्याने खाल्लेले असते. त्यामुळे जो काही सकाळी त्रास होईल तो सोंगाड्यालाच होईल, वाघाला मात्र होणार नाही. हा दृष्टांत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी एका निरूपणात सांगितला आहे. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रत्येक प्राण्याला आपणच असल्याचे जे जाणवते ती श्रीरामाचीच विभूती आहे. एका रामनवमीच्या वेळेला जे निरूपण झालं त्यात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रत्येक प्राण्याला आपणच असल्याचे जे जाणवते ती श्रीरामाचीच विभूती आहे. आठवाच्या आधी असलेले जे आपणाला आहेसे भासविते तेच आपले स्वरूप दर्शन होय. तुम्हाला तुम्ही असल्याचे जाणवते तेच तुमचे तुम्हाला होणारे दर्शन. आपण असल्याचे ज्ञान हेच गुरुचे चरण समजा. तुमचे असणे एकाएकी तुमच्या ध्यानात आले, हाच तो रामजन्म. जर रामजन्माची आठवण ठेवायची असेल तर तुम्हीच असण्याची आठवण रामा इतकीच पवित्र माना. रामाची ओळख म्हणजे प्रत्यक्ष शुद्ध असणे पण असल्याचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. त्यासाठी वैराग्य वगैरेचे स्तोम नको, म्हणजे नागडे उघडे राहून भीक मागणे नको. हे वैराग्य नव्हे तर सर्व काही नष्ट होणार आहे म्हणून कशातच न गुंतणे म्हणजेच वैराग्य होय. आणि आपल्या ध्यानात आपण सतत राहणे हेच ध्यान. असे हे ध्यान व असे हे वैराग्य आहे. आमच्या या सांगण्यावर जो पूर्णपणे विश्वास ठेवील तो तात्काळ ब्रह्मरूप होईल, यात दुमत नाही. म्हणून तुम्हाला तुम्ही कळता त्याचे चिंतन करा. हेच तप. तुम्हाला तुम्ही आहात हे कळते, या कळण्यालाच पकडून ठेवा. जे कळले जाते त्याला मात्र सोडा आणि ज्यामुळे कळणे शक्य झाले त्याकडेच सर्व लक्ष ठेवा. आपण केवळ शुद्ध असणेपणानेच आहो हे लक्षात आले की मी अमुक तमुक, मी असा तसा, मी असा असा वगैरे वगैरे काही राहत नाही. मग आत्मा रामच भेटतो. मग वेगळ्या प्रकारे आराम करण्याची काही गरज नाही. आत्मज्ञानापेक्षा कोणी वेगळा देव आहे ही कल्पना वापरू नका. देहाच्या ओळखीमुळेच जे तुम्ही नाही तेच होय म्हणून बसला आहात. मी देह नाही हे निदान झोपताना तरी म्हणा. आपल्या जगाचे उगमस्थान आपण असल्याचे जे जाणवते त्या ज्ञानकळेतच आहे. याच बोधात, याच विचारात रात्री झोपे जा. इतके तर निश्चित करता येते. मौज में रहो, अपनी महिमा में रहो. नमस्कार.